श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचं माझ्या दैवी कृपा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आज आपण परमपूजनीय संतश्रेष्ठ श्री देव मामलेदारांच्या चरित्राबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. श्री यशवंत महाराजांचा जन्म एका दत्तभक्त कुटुंबात 13 सप्टेंबर 1815 पुण्यात ओंकारवाड्यात झाला. त्यांचे मूळ गाव भोसे, पंढरपूर तालुका, जिल्हा सोलापूर. त्यांचा जन्म अश्वलायन शाखेच्या कश्यप गोत्री ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या घराण्यात दत्तसेवा पूर्वापार चालत आलेली होती. ते स्वामी समर्थांची उपासना व सेवा करीत असत. परमपूज्य देव मामलेदार 18व्या शतकातील एक महान संत म्हणून ओळखले जातात. श्री यशवंतराव महाराज यांचे मूळ वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी गोरगरीब निराधार महिला व मुले, आजारी व व्याधिग्रस्त यांना मदत करताना आपले सर्व आयुष्य वेचले. त्या सर्वांना ते आपले कुटुंबीयच मानित असत. त्यांनी इसवी सन 1829 ते 1872 तब्बल 43 वर्षे महसूल खात्यात विविध पदावर नोकरी केली. त्याच प्रकारे त्यांनी महाराष्ट्राच्या विविध भागात नोकरी केली. इसवी सन 1870 ते 1871 मध्ये महाराष्ट्रात फार मोठा दुष्काळ पडला. माणसे व जनावरे अन्न करून मृत्युमुखी पडत होती. श्री यशवंत महाराज त्यावेळी बागलाण तालुक्यात तहसीलदार होते. गरीब व वंचितांसाठी त्यांनी आपली सर्व मालमत्ता विकून टाकली व सर्व रक्कम लोकांमध्ये वाटून टाकली. पण दुष्काळ स्थिती पाहता ही रक्कम अगदीच कमी होती. हे देव मामलेदारांना जाणवले. ते तालुका तहसीलदार होते. त्यांनी सरकारी तिजोरीतील रोख रक्कमही गोरगरिबांमध्ये वाटून टाकली. ही रक्कम थोडी नव्हती. ती होती 1,27,000. त्यावेळी ही वार्ता त्यांच्या वरिष्ठांना कळली व ते ट्रेझरीत तपासणीस आले. आणि काय चमत्कार घडला! तपासणीत सर्व रक्कम ट्रेझरीतच मिळाली. 1 पैशाचाही फरक मिळाला नाही. या ठिकाणी भगवंताने चमत्कार तर केलाच, पण भगवान महाविष्णूंनी यशवंत महाराजांना साक्षात दर्शन दिले. बागलाण तालुक्यातील लोकांनी दुष्काळात आपल्या मदतीला येणाऱ्या या तहसीलदाराला देवत्व बहाल केले व तेव्हापासून यशवंत महाराज देव मामलेदार याच नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनंत लीला केल्या. हजारो लोकांना मदत केली व त्यांचे जीवन उद्धरून टाकले. श्री देव मामलेदार यांचा उल्लेख तत्कालीन अनेक संत व सत्पुरुषांच्या चरित्रात आढळतो. श्री देव मामलेदार यांनी हा सगुण रूपी देह डिसेंबर 1887 या साली सटाणा येथे पंचतत्वात विलीन केला. या महान सत्पुरुषाच्या समाधीचा दिवस होता मार्गशीर्ष कृष्ण पक्ष एकादशी. त्यांची समाधी नाशिकजवळ सटाणा येथे आहे. येथे दरवर्षी पुण्यतिथी उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. महाराष्ट्रातून आजही हजारो भक्त यशवंत महाराजांच्या समाधी दर्शनास येतात. यशवंत महाराजांच्या कृपेने सर्व मनोरथे पूर्ण होतात असा भक्तांचा विश्वास आहे. सटाणा हे देव मामलेदारांचे निवासस्थान होते. त्यामुळे त्यांचे एक सुंदर मंदिर सटाणा येथे आहे. श्री स्वामी समर्थ महाराज यांनी गजानन महाराज यांना शेगावला व यशवंत महाराज यांना सटाणा या गावी जाऊन कार्य सांभाळा अशी आज्ञा केली. आपल्या गुरूंची आज्ञा झाल्याप्रमाणे यशवंत महाराज यांनी सटाणा या गावी येऊन तहसीलदार पदावर राहून हजारो भक्तांचा उद्धार केला.
तेव्हा सर्व लोकांना समजलं की हे कोणी साधारण पुरुष नसून एक दैवी पुरुष आहेत. तेव्हापासून लोक यशवंत महाराजांना श्री देव मामलेदार म्हणू लागले. श्री देव मामलेदारांचा आशीर्वाद आमच्यावर सदैव राहो अशी सद्गुरुचरणी विनम्र प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद.